नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत झणझणीत बटर चिकन रस्सा। त्यासाठी एका कढईमध्ये बटर व तेल टाकून घ्यायचे आहे। बटर जळू त्यासाठी तेल टाकायचे आहे। बटर व तेल छान गरम झाले की त्यात खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत। खडे मसाले ही छान फ्राय झाल्यानंतर त्यात एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे। तोही छान तांबूस रंगावर येईपर्यंत फ्राय करायचा आहे। कांदा छान फ्राय झाल्यानंतर त्यात 1 चमचा हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट टाकायची आहे। ती छान फ्राय झाल्यानंतर त्यात 1 किलो चिकन टाकायचे आहे। चिकनवर छान मीठ टाकून फ्राय करायचे आहे। चिकन छान फ्राय झाल्यानंतर ताट ठेवून चिकनला शिजवू द्यायचे आहे। चिकन छान शिजल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर टाकून तेही छान मिक्स करून घ्यायचे आहे। त्याला छान पाणी सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे आहे। त्याला छान पाणी सुटल्यानंतर त्यात आता आपल्याला 1 चमचा लाल मिरची पावडर, 2 चमचा घरगुती काळा मसाला व पाव चमचा मिरेपूड टाकायचे आहे। तेही छान मिक्स करून घ्यायचे आहे। ते छान मिक्स झाल्यानंतर त्यात 1 वाटी फेटलेले दही घालायचे आहे। दही छान मिक्स करून घ्यायचे आहे। दही टाकल्यानंतर आपल्या चिकनला छान ग्रेव्ही सुटणार आहे। आता त्यात आपल्याला हवे तेवढे पाणी टाकून घ्यायचे आहे। पाणी हे गरमच असावे। गरम पाणी टाकल्यामुळे आपले चिकन लवकर शिजते। आता चिकनला छान उकळी येऊ द्यायची आहे। त्यावर ताट झाकायचे आहे। ताट झाकल्यानंतर चिकन छान शिजले आहे। आता त्यावर कोथिंबीर टाकून खाण्यासाठी आपले झणझणीत बटर चिकन रस्सा तयार झाला आहे। तुम्हाला जर माझे नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा व कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।